राजधानी नवी दिल्लीमध्ये यंदा पहिल्यांदाच मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा चित्रपट महोत्सव दिल्लीतील मराठी रसिकांसाठी आनंदाचा क्षण घेऊन येणार असणार आहे। काय आहे चित्रपट महोत्सव आणि काय काय बघावं लागणार आहे, दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव डांगे आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। सर, 3 दिवसांचा हा चित्रपट महोत्सव काय काय आहे जरा सविस्तर पद्धतीने। दिल्लीमध्ये पहिल्यांदाच दिल्ली मराठी प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शासनाचा संस्कृती विभाग, फिल्म सिटी महामंडळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर जनपद यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि सहयोगाने पहिल्यांदा दिल्लीमध्ये मराठी चित्रपट महोत्सव 7, 8, 9 ऑगस्टला होणार आहे। यामध्ये 25पेक्षा जास्त मराठी चित्रपट आपण दाखवणार आहोत। त्याच्यामध्ये शॉर्ट फिल्म्स आहेत, डॉक्युमेंटरीज आहेत, फीचर फिल्म्स आहेत 12पेक्षा जास्त। देऊळ बंद, तुंबाडची मंजुळा, घाबडगुंड, आशा, स्थळ, सामना क्लासिकल मूवी जी जुनी, त्याला 50 वर्ष पूर्ण झाले, सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनावरची मूवी, उत्तर जे आई आणि मुलगा AIच्या जनझीमधली त्यांच्या रिलेशनशिपवरचे, अशा वेगवेगळ्या जॉनरच्या सगळ्या मूवी 25 मूवी आपण दाखवणार आहे। सगळ्या मूवी सबटायटलसहित राहणार आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दिल्लीतल्या सर्व मराठी लोकांसाठी सबटायटल तुम्ही म्हणताय म्हणजे मराठी, हिंदी वेगळे भाषिक जरी लोक आले तरी त्यांना मराठी सिनेमा त्यांच्यापर्यंत पोहोचवा हा प्रयत्न म्हणायचा। आमचा अगदी प्रामाणिक प्रयत्न आहे की मराठी चित्रपट इतकं समृद्ध आणि प्रगत झालेला आहे आणि मराठी चित्रपट क्षेत्राने केवळ मराठीत प्रगती नाही आणली, तर मराठी चित्रपटसृष्टीमुळे देशातल्या चित्रपटसृष्टीला प्रगती मिळालेली आहे। एका अर्थाने दादासाहेब फाळके, व्ही शांताराम यांनी खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टीची देशामध्ये पाया रचला आणि त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीची ती प्रगत वाटचाल ही दिल्लीतल्या पण इतर भाषिक लोकांसमोर यावी म्हणून सबटायटलसहित त्या मूवीज राहणार आहे। त्यामुळे मराठी आणि नॉन मराठी लोकांनी यावं, सहभागी व्हावं, त्यांच्या आवडीच्या मूवी बघाव्या। त्या मूवीचे जे वेगवेगळे कलाकार येणार आहेत, जसं प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, अभिजित चव्हाण, संदीप पाठक, उषा नाडकर्णी, प्रियदर्शनी इंदलकर, वनिता खरात, असे खूप कलाकार, दिग्दर्शक, निर्माते येणार आहेत। त्यांच्यासोबत गप्पा माराव्या। पहिला प्रयत्न आहे, खूप मोठ्या संख्येने सहभागी व्हा जेणेकरून हा कार्यक्रम व्हावा। तुम्ही सहभागी व्हा असं म्हणताय, पण सहभागी कशा पद्धतीने व्हायचा हा प्रत्येकाला प्रश्न आहे, त्याची प्रोसेस काय? प्रवेश सगळ्यांसाठी निःशुल्क आहे। दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या वेबसाईटवर किंवा सोशल मीडियावर QR कोड सर्क्युलेट झाला आहे किंवा वेबसाईटवर जाऊन तुम्हाला आवडेल त्या मूवीचं तुम्ही जागा बुक करू शकता। प्रवेश निःशुल्क आहे। 3 दिवसाचा तरुणींसाठी किंवा अगदी कोणाहीसाठी FTI सोबत मास्टर क्लास होणार आहे, ज्याच्यामध्ये फिल्म प्रोडक्शन, त्याचे टेक्निकल आस्पेक्ट, चित्रपट कसा बघावा, चित्रपट कसा समजावा याविषयी पण तज्ज्ञ माहिती देणार आहे। जे सहभागी होतील त्यांना पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट मिळणार आहे। त्यामुळे पर्वणी आहे, नुसती चंगळ आहे। सगळ्यांनी परिवारासहित यावं, 3 दिवस तिथे पूर्ण मराठी चित्रपट पिकनिक करावा आणि वेगवेगळ्या फिल्म, सामाजिक फिल्म, संवेदनशील याचा आनंद लुटावा हीच विनंती। शेवटचा प्रश्न विचारतो, 3 दिवस हा चित्रपट महोत्सव असणार आहे, उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे आणि त्याची नेमकं कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार आहे, महाराष्ट्रातलं कोणी कार्यक्रम या सगळ्या कार्यक्रमामध्ये असणार आहे? 3 दिवस दररोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रमाचं आयोजन राहणार आहे। सकाळी 10 वाजता ते 2 वर्कशॉप्स होतील FTI सोबत मास्टर क्लास, त्यानंतर शॉर्ट मूवीज, डॉक्युमेंटरीज दाखवल्या जातील। 7 तारखेला 4 वाजता औपचारिक उद्घाटन होईल। उद्घाटनामध्ये महाराष्ट्राचे संस्कृती मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार विनोद तावडे साहेब, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे संस्कृती सचिव, फिल्म सिटी महामंडळाच्या मॅनेजिंग डायरेक्टर, असे सगळे लोक सहभागी होणार आहे। प्रवीण तरडे आणि त्यांचे प्रोड्युसर, कारण टी मूवीचं स्क्रीनिंग उद्घाटनानंतर आहे, ते सहभागी होणार आहे। 2 दिवसामध्ये जसं दिल्लीचे संस्कृती मंत्री कपिल मिश्र त्यांना पण बोलवलेलं आहे। आम्ही देशाचे माहिती आणि मंत्री जे इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्ट मिनिस्टर अश्विनी वैष्णव साहेब त्यांनासुद्धा बोलवलेलं आहे। अजून त्यांचं कन्फर्मेशन यायचं आहे, पण त्यांनासुद्धा आम्ही निवेदन केलेलं आहे। महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांना बोलवलेलं आहे, मराठी लोकांना तर बोलवलंच आहे। 2,500पेक्षा जास्त लोकांनी रजिस्ट्रेशन पण केलं आहे। त्यामुळे सगळ्यांना विनंती की लवकर करा, जागा संपायला नको। त्यामुळे सगळ्यांनी सहभागी व्हा। सर्वांना तुमच्या माध्यमातून विनंती की या मराठी चित्रपटसृष्टीचा आनंद घ्या। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे वैभव डांगे दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते, त्यांनी सांगितलेलं आहे कशा पद्धतीने 3 दिवसांची मराठी चित्रपटाची ही पर्वणी असणार आहे। ही मेजवानी लुटण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त पद्धतीनं या चित्रपट महोत्सवामध्ये सहभागी व्हा, अशा पद्धतीचं आवाहन TV9 मराठीच्या माध्यमातून वैभव डांगे यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे। कॅमेरा पर्सन विनोद कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।